गेली ती आज. मृत्यूला घट्ट कंटाळून कायमची निघून गेली. तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना, पण शेवटी ती सुद्धा स्त्रीच तर आहे. बाहेर पडू पाहणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोचक्याखाली दाबून धरावा लागला. धावत जाऊन लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणणारे पाय अंगठ्यानं जमीन कोरू लागले, पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही. ते ओसंडून वाहत होते. कित्येक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते. मायच्या डोळ्यांनी कित्येक साहिले देखील होते, पण सगळे पडद्याआडून. पुरुषी प्रस्थापित समाजात हे स्त्रियांचं जगणं. मी का सांगितलं नाही पोरीला, स्त्री जातीला स्वेच्छेनं मरणाचा सुद्धा अधिकार नाही पोरी, हे शिकवायचंच राहून गेलं होतं. मायच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे म्हणूनच तोंड गप्प असलं तरी डोळे आकांत करत होते. ती होती तरीही जीव पिळवटत होताच ना. क्रूर समाजानं उघड्यावर टाकलेली असहाय्य फाटक्या कपड्यातली फेकलेली भाकर खात असलेली दोन जिमाची कमळी, झाडाच्या बुंद्यावर ताटकळत पडलेली कमळी मायच्या नजरेसमोर उभी झाली की जीवाचं पाणी पाणी होत होतं. पोटची लेकरू असूनही काही करू शकणार होती माय. चोरून लपून भाकरीचा तुकडा नाही, दोन फळांच्या कोळी तिच्या झोळीत ओतून आगाग होणाऱ्या जीवावर दोन चार पाण्याचे थेंब ओतू पाहत होती. कमळी डोळ्यांना दिसत तर होती, कावल्या जीवाला तेवढाच आधार तर होता. आता थांबलं सगळं. मरण आलं आणि घेऊन गेलं तिला. हात पकडून नाही फरफटत, पण तिच्या जन्माची फरफट थांबली आता. प्रेम केलं होतं म्हण कमळीनं गावच्याच पाटलाच्या पोऱ्याशी. गण्या त्याचं नाव. खूप स्वप्न दाखवली होती गण्यानं. कोणाच्या बापाले घाबरत नाही, तुला घेऊन शहरात जाईन, तिथं आपण आपला संसार थाटू कमळे. पाटलाच्या पोराला नाही म्हणायची हिंमत या गावात कोणाची. तुले पाटलीन बनवून ठेवीन, सोन्यानं मडवीन म्हणाला होता. कमळीच्या कवळ्या मनाला सुखाच्या स्वप्नांनी भरून टाकलं होतं. कमळीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता. गण्याशिवाय तिला काहीही दिसेना झालं होतं. पाटलींच्या वेशात स्वतःला आरशात बघताना आनंदाचं भरतं येई कमळीला. गण्या आणि फक्त गण्या एवढंच तिचं विश्व होऊन बसलं. कमळीची सखी संगी समजावे तिला, कमळे दिसतं तसं नसतं सोने. ऐक माझं, एकदम वाहून जाऊ नकोस, दमानं घे, जरा विचार कर. पोराची जात लय खराब असते, त्याला पाहिजे ते मिळालं का मग झालं. प्रेम बिम सारं तुया माया पोरी साठी असतं आणि इज्जत बी आपली इज्जत आहे. पोराईले फरक पडत नाही, पण ते प्रेमच आंधळं म्हणतात तसंच. गण्या नाही त्यातला, तू उगा काय बी बोलतस म्हणून कमळी परत आकाशी उडू लागायची. कमळीच्या प्रेमाचा, तिच्या विश्वासाचा गण्या आता फायदा घेऊ लागला होता. कमळीला एकट्यात गाठून चमचमत्या टिकल्या माळ बांगड्या देऊन तिला भेटून उपकाराखाली दाबू पाहत होता. गळ्याची आण देऊन घेऊन प्रेमाची लक्तर फाडत होता. 5 रुपयाची भजी खाऊ घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता. कमळी तरीही खुश होती. प्रेमात अखंड चूर होती. तनानं मनानं समर्पित होऊन संसाराची स्वप्न पाहत होती. कमळीच्या सौंदर्याची तारीफ करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेंगणं पडे. असेच आनंदी दिवस जात होते. दिवस सरता सरता कमळीला दिवस गेले. दिवसाचे महिने झाले आणि गावभर बातमी पसरली. हा हा म्हणता अवंडंबर उठले. गावकऱ्यांनी परिवाराला वाळीत टाकलं. कमळीच्या तोंडावर थू थू करू लागले. परिवाराशी गावानं बोलणं सोडलं. लोक टोमणे देऊ लागले. कमळीच्या भाऊ बहिणींना गावात फिरणं कठीण झालं. परिवारानं कमळीला दांबून ठेवलं. तिला मारहाण झाली. कमळीचा बा तर हाय खाऊन लागला होता, पण एवढ्यानं गावकऱ्यांना समाधान नव्हते. गण्या आता गावात दिसत नव्हता. कामाच्या आडून शहरी पळत होता. आता अशा गण्या हुशारीनं वागू लागला होता. लोकांच्या नजरेत सभ्य दिसू लागला होता. गावकऱ्यांनी संतापून पंच बसवले. 4 चौघात कमळीवर आरोप लावले. नको नको तर लांछन लावलं. 15 वर्षाच्या पोरीला पापीन ठरवलं. गावातल्या स्त्रियांना कमळीची भीती वाटू लागली. कमळीमध्ये त्यांना त्यांच्या नवऱ्यांना हिरावून नेणारी राक्षसीन दिसू लागली. पुरुषांनी तिच्यावर सार्वजनिक चर्चा केल्या. मस्करी करत वासनेनं बरबटलेल्या सुप्त मनाच्या मज्जा या निमित्तानं घेऊ लागले. कमळीचा परिवार हतबल होता. नाईलाजानं खाली मान घालून उभा होता. मायचे डोळे भरू भरू वाहत होते न बाचे डोळे सुकून आत धसलेले. याच डोळ्यानं बा विनवणी करत होता. लेकीवर दया करा सांगू पाहत होता. शब्दात बोलायची मात्र न हिंमत होती ना आता ताकद उरली होती. पंच तरी न्याय करेल ही अपेक्षा अजूनही जागृत होती. पण पुरुषी प्रस्थापित खाक्यांचं तो पंचांनी 2 जीवाच्या कमळीला फरफटत आणायला सांगितलं. गण्याला निर्दोष ठरवत कमळीला आरोपी ठरवलं गेलं.
पंचांनी गण्याला निर्दोष करार दिला, पण गण्याचं नाव घेतलं म्हणून कमळीवर अत्याचार केले गेले. माणुसकीला पण लाज वाटेल अशी शिक्षा तिला सुनावण्यात आली. शिक्षा काय, तर साऱ्या गावानंच नाही तर कुटुंबानं सुद्धा कमळीला वाळीत टाकावं असा वटहुकूम सोडला. या सटवीशी जो बोलन त्याच्या गावकीला होईल आणि पंचांनी नोटीस काढली. कमळीनं भरल्या डोळ्यानं अपेक्षा घेऊन गण्याकडे पाहिलं. तिला स्वप्नांच्या दुनियेत नेऊन तिच्या शरीराचे उत्साहानं भोग घेणारा आता शांत बसला होता. कमळीच्या स्वप्नांचे चुराडे झाले. क्षणात संसार सुखाची इच्छा धूळ धूळ झाली. ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्य पणाला लावलं होतं त्यानंच आयुष्यात त्या चिंध्या चिंध्या केल्या होत्या. कमळीच्या अश्रूनं कुणाचाही जीव पाघळला नाही. बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून बापानं सुद्धा लेकीला घातल्या कपड्याबाहेर बाहेर काढली. 2 जीवाची कमळी एकटी पडली. अंगावरच्या एकमेव कपड्यानं गावात भटकू लागली. दयेची भीक मागू लागली. देवाची आण घेऊन दया याचना करू लागली. 4 भिंतीचा आसरा तर सोडा, तिला भाकरीचा तुकडा देखील कुणी देईन असं झालं. पिंपळाच्या झाडाच्या बुंद्याजवळ कमळी उपाशापोटी तडपडत होती. जीवाच्या आकांतानं रडत होती. प्रेमाच्या अनाभाका घेणाऱ्या त्या पुरुषाला सुद्धा तिच्या स्थितीची दया आली नाही. बाप म्हणवणारा पुरुष सुद्धा मूग गिळून गप्प होता. पुरुषी पंचांनी तिच्या जीवाचं हालहाल करून पुरुषी खाकेबाज मोठेपणा दाखवला होताच. पण एक स्त्री म्हणून कुणाही स्त्रीचं मन चडफडलं नाही. तिला समजू शकलं नव्हतं. फाटक्या कपड्यानं थंडीत उघड्यावर कमळी 14 दिवसाची उपाशी, अन्यायानं बरबटलेली, समाजाच्या उलट्या नीतिनियमाची बळी पडली आणि तशीच तडफडत फाटक्या मनानं तुकड्या तुकड्यात अखेर तिनं आज जीव सोडला. कमळी गेली. तगमग संपली, सुटली. बिचारी. मृत्यूला तिची दया आली असावी. एकट्या पडलेल्या कमळीला मृत्यूनं कवेत घेतलं होतं. गण्या अजूनही गावात फिरतो. आणखी एखादी कमळी तावडीत सापडतीये का म्हणून डोळ्यानं हुंकतोय. चमचमत्या टिकल्या माळा गोळा करतोय. आणखी एखादी कमळी बडी पडेल. पुरुषी खाकेबाज आणखी एखाद्या कमळीवर अन्याय करेल आणि अविचारानं ग्रासलेला समाज तिला असंच उघड्यावर मन्नासन्न टाकून देतील. कदाचित कधीतरी गावकऱ्यांना त्यांची चूक उमजेल. एखाद्या गण्याला कमळीची दया येईल. कायदे जिवंत होतील. पोलिसांना जाग येईल. पण या चिंध्या झालेल्या कमळीचा तडफडता जीव मात्र परत येणार नाही.